नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात खूपच रंजक प्रसंग घडतो. भागाची सुरुवात होते ती प्रिया खोल झोपलेली असताना. सकाळी अश्विन तिच्याकडे येऊन शांतपणे म्हणतो, आज तरी मला डबा दे ना. प्रिया नेहमीसारखीच मोबाईल घेते आणि ऑनलाईन ऑर्डर उघडते. हे पाहताच अश्विनचा संताप अनावर होतो. तो रागाने म्हणतो, प्रिया, हे काय रोजचंच झालंय. किती दिवस झाले मला घरचं जेवण खायलाही मिळालं नाही. मी डॉक्टर आहे, लोकांना घरचं जेवण खा असं सांगतो, आणि मीच बाहेरचं खात राहिलो तर त्यांना काय सांगू. प्रिया त्याच्याकडे रागाने पाहते आणि म्हणते, एवढंच महत्वाचं असेल तर स्वतःच डबा बनवून घे. अश्विन अजून चिडतो आणि म्हणतो, तू माझी बायको आहेस ना. सायली वहिनीला बघ, दादासाठी दररोज टाईमवर डबा करून ठेवते. आणि तू, मी ऑफिसला जायला निघतोय तरी तुझी झोपही लागत नाही. कधी कधी वाटतं लोक तुझ्या विरुद्ध बोलतात ते काही कारणानेच. मी सगळ्यांशी भांडून तुझी बाजू घेतो आणि तू मला असं उलट उत्तर देतेस. मी तुला दिवसभर किचनमध्ये काम करायला सांगतोय का? फक्त एक डबा मागितला तेव्हा प्रिया चिडून प्रत्युत्तर देते, तुला काय वाटतं, लग्न करून फक्त डबा बनवायला आणला मला. हे ऐकून अश्विन थक्क होतो. हातातील फाईल घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. आणि तो रागाने घराबाहेर पडतो. मित्रांनो, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला? प्रिया बरोबर की अश्विन बरोबर? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अशाच रंजक अपडेट्ससाठी ठरलं तर मग मालिकेचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.